50% आरक्षण आहे आपल्याला. तुम्ही हालत नाही, चालत नाही, बोलत नाही, गेले का काही तेही कळाना. एकदम असे तोंड सोडून बसले. मला असं वाटतंय दादा यांना उपवास लागला गड्या. पण सर्वांचे 9 दिवसाचे आहे ना उपवास. यांना नाही का काहीच नाही. आता याच्या पुढं कसं आहे माहिती का, तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढं चालणार नाही, नाहीतर मी थांबून घेईन बर का. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला तोंडाने टाळी वाजवा आणि हाताने भजन करा. बरोबर बोलते का? अहो मग आता तरी बोला ना. ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठ्ठल टाळी. भगवंताचं नाम घेतल्यानंतर प्रारब्धात बदल होतो म्हणून घेत जा. कारण माणूस खूप स्वार्थी, प्रत्येक गोष्ट काहीतरी असल्याशिवाय करीतच नाही महाराज बरं का. माणसाला त्याच्यामध्ये फायदा असल्याशिवाय माणूस करत नाही. पण भगवंताचं नाम घेतल्यानंतर प्रारब्धात बदल होत असतो म्हणून देवाचं नाव घ्यायचंय महाराज. ते चिंतन बघण्या अगोदर बरं का. नवरात्रीची ही कितवी 3री माळ आज. आणि आज आपल्याकडे पहिल्या दिवसाचं कीर्तन. ज्या निमित्तानं कीर्तन सेवा आहे त्या मातेचा उदो उदो झालं पाहिजे. वाजवायचं असेल तर थोड्या मोकळ्या मनाने वाढविता. याच्यावरती अजून काही टॅक्स लागलेला नाही. सगळ्या गोष्टींवरती टॅक्स आहे मग, पण याच्यावरती अजून टॅक्स लागलेला नाही. म्हणून टाळ्या तरी मोकळ्या मनाने वाजवीत जा. आता जगदंबा माता परात पर असणारी जी शक्ती आहे, जगदंबा जनत जननी, जिने 9 दिवस महिषासुराला मारण्याकरता तिचा अवतार झाला. नवरात्री का धरतो आपण? अभंग कुठलाही असो आपण 2 मिनिटं स्पर्श करून अभंगाकडे जाणार आहे. कारण ज्या निमित्तानं कार्यक्रम आहे ती गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. नवरात्री का धरतो? नवरात्री का धरतो? देवीने 9 दिवस देवीचे नवरूप घेऊन त्या राक्षसांचा संहार केलाय. देवी भागवत सांगते पहिल्या दिवशी देवीचं पहिलं रूप, दुसऱ्या दिवशी दुसरं रूप. पण आता ही जगदंबा माता उपस्थित कशी झाली? कारण ह्या जगतामध्ये 2च सत्य आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. जगत सत्य काय आहे? भगवान परमात्मा हा जगत सत्य आहे. जगात सत्य प्रचितीला येतं कधी? फक्त जगामध्ये एकच सत्य आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. भोलेनाथ बाबांची सर्वजण सेवा करतात ना. इकडं 1 लोटा जल और जिंदगी का हल. प्रत्येक जण जातात. बघा आपण शिवाची भक्ती करतो, पण तुम्ही कधी विचार केलाय का शिवाच्या वरची विलांटी म्हणजे शक्ती आहे. विचार करा, ती विलांटी काढून टाका, खाली काय राहतं? शव. शव म्हणजे काय? प्रेत. म्हणजे शिवाशिवाय शक्ती नाही, शक्तीशिवाय शिव नाही. शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे, शिवाशिवाय शक्ती अपूर्ण आहे. भजन करा विठ्ठल विठ्ठल.
जगदंबा अवताराला येते, पण अवताराला येण्यामागचं कारण म्हणजे ह्या पृथ्वीवरती पाप वाढायला लागलं, राक्षस उन्मत्त झाले आणि उन्मत्त राक्षस झाल्यामुळं देव देवतांना त्रास द्यायला लागले, यज्ञ उद्ध्वस्त करायला लागले, गायी ब्राह्मणांची हत्या करायला लागले महाराज। आता पृथ्वीला त्रास झाल्यानंतर पृथ्वी काय करते माहिती का महाराज? पृथ्वी कुणाकडे जाते? विधात्याकडे जाते महाराज। पूर्वीच्या काळामध्ये राक्षस तपश्चर्या करायचे, भगवंताला प्राप्त करून घ्यायचे आणि वर मागायचे, काय? देवा मला अमर होण्याचं वरदान द्या। आता देव म्हटले, अरे मीच अमर नाही तर तुला अमर होण्याचं वरदान कुठून देऊ? देवच अमर नाही, कारण काही कल्प झाल्यानंतर मला सुद्धा जावं लागतंय, अमर होण्याचं वरदान द्या। आता आपण एखाद्या दुकानात गेलो, तोंडाला लावायची पावडर आपल्याला आणायची आणि आपण जर शेताला फवारण्याच्या दुकानामध्ये मागायला गेलो तर मिळेल का? नाही मिळणार ना। ज्या दुकानात जे मिळतं तेच मागायला पाहिजे का नाही? आता हे राक्षस सांगतात की आम्हाला अमर होण्याचं वरदान द्या। अरे देवांनी सांगितलं, विधात्यानी, अरे मीच अमर नाही तर तुला अमर होण्याचं वरदान कुठून देऊ? मग ब्रह्मदेवाला सिंदरासूर नावाचा दैत्य तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं न वर मागितला, मला अमर होण्याचं वरदान द्या। ज्या वेळेला वर मागितला त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटले अमर होण्याचं वरदान मीच अमर नाही तर तुला कसं देऊ? म्हटले अमर होण्याचं वरदान नाही देता येत का? म्हटले नाही। मग म्हटले मी अमर नाही, मला मग असं करा तुम्ही, मला एक पुत्र द्या म्हणे, पण तो पुत्र, जो पुत्र मला होईल त्याच्या त्रैलोक्य त्याच्या ताब्यामध्ये राहील असा पुत्र मला हवाय। त्रैलोक्य ताब्यात राहील, त्रैलोक्यावरती विजय मिळवेल असा पुत्र मला पाहिजे। असं म्हटल्यानंतर देवानी तथास्तु म्हटलं। आता पोराचा विजय काय आणि माझा विजय काय याच्यामध्ये काही फरक नाही। त्यांनी अमर होण्याचं वरदान मागितलं, सांगितलं ब्रह्मदेवाने। आता इथून निघाल्यानंतर जंगलामध्ये जीही माधी दिसेल तिच्याशी तू संयोग कर आणि तुला तिच्यापासून पुत्रप्राप्ती होईल। निघाल्यानंतर तो राक्षस निघाला, सिंदरासूर जंगलामध्ये आला। जंगलामध्ये आल्यानंतर त्याने बघितली, पहिली एक उन्मत्त झालेली म्हैस त्याने बघितली आणि तिच्याशी त्याचा संयोग झाला आणि त्या संयोगातून त्याला एक पुत्र प्राप्ती झाली। त्या म्हशीच्या पोटी तो जन्माला आला, म्हणून त्याचं नाव काय होतं? महिषासूर। आणि हे महिषासूर ज्या वेळेला अवताराला आला आणि हा भगवंताची तपश्चर्या केली, भगवंताला प्रसन्न करून घेतलं, देव प्रसन्न झाले, वरदान मागितलं देवाकडं महिषासुराने, देवा मला अमर होण्याचं वरदान द्या। देव म्हणले असं वरदान देता येणार नाही। म्हणले नाही का? मग म्हणले देवा अमर होण्याचं वरदान नाही देता येत ना? म्हणे मला अशा व्यक्तीकडून मरण पाहिजे। कुणाकडून? स्त्रीकडून। त्याच्या दृष्टीने स्त्री शांत आहे, सुंदर आहे, आपला आहे, तिच्यामध्ये काही ताकद नाही, म्हणून त्याने सांगितलं मला मरण हवं तर स्त्रीच्या हातून। स्त्रीच्या हातून मरण म्हटल्यानंतर तथास्तु म्हटले आणि आता हा जिकडं तिकडं थैमान घालायला लागला, गाई ब्राह्मणांची हत्या करतोय, यज्ञ मोडून टाकतोय, आजचा पृथ्वीवरती पापाचा भार वाढायला लागला। सगळे देव भगवान परमात्म्याकडे गेले, देवा काहीतरी करा। देवांना त्रास द्यायला लागला महाराज, पृथ्वीला पापाचा भार सोसवेना, म्हणून ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाये, नेत्री वाहे तो ही संगतसे। ब्रह्मदेवाकडे पृथ्वी माता गेली आणि पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर सांगते की मला आता ह्या पापाचा भार सोसवत नाही, काहीतरी करा। म्हणून ब्रह्मदेव, शिवजी आणि
विष्णू भगवान परमात्मा यांच्या तिघांच्या तामस सात्विक आणि राजस गुणातून एक असा स्त्रीचा अवतार, शक्तीचा अवतार, परंबेचा अवतार निर्माण केला आणि ती जगतजननी, ती परंबा, ती जगदंबा, ती माता प्रसन्न झाली. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, मोह महिषासुर मर्दनाला गुणी, विविध जापाची करवया झाडे, विविध जापाची करवया झाडे, भक्ताला की तू पवनवाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा मागे. अशी अनादि निर्गुण प्रगटली भवानी जगदंबा माता प्रगट झाली महाराज. तिचं स्वरूप कसं होतं महाराज, असं जगदंबेचं स्वरूप असं तेज झळकत होतं, जसं जणू काही सूर्यांचं तेज तिच्यामध्ये सामावलंय. असं ती जगतजननी केस संभार कमराच्या खालपर्यंत, डाळिंबी सारखी जीभ बाहेर काढलेली आहे, डोळे रक्तासारखे लाल आहे. तिच्या अवतारासाठी प्रकट झाली होती. तिचं स्वरूप भयान होतं महाराज. त्या जगदंबेचं स्वरूप भयान होतं. तिने हातामध्ये एक असा घट घेतलेला आहे त्या जगदंबेने, आणि त्या घटामध्ये मदिरा आहे. आणि ती जगदंबा, ती शक्ती, ती आता मदिरा प्राशन करते. ती जगदंबा कुठे गेली? हिमालय पर्वताच्या पायथ्याशी ती जगदंबा गेली. कारण ती कोण आहे? पर्वताची कन्या, म्हणून तिला पार्वती म्हणतात. ज्याची होती त्याच्या जवळ गेली आणि दाट वृक्षराजीमध्ये जिकडे तिकडे पाण्याचा आवाज येतोय त्या ठिकाणी ती एका दगडावरती बसून मदिरा प्राशन करते. 2 दैत्य आले. त्या 2 दैत्यांनी त्या जगदंबेला बघितलं. जगदंबा दिसते इतकी सुंदर, तिचं लावण्य खणी, अगदी आरस पाणी, इतकी सुंदर अवतार त्या स्त्रीचा, त्या जगदंबेचा. त्या मधुकैटबाने बघितलं. मधुकैटबाने बघितलं म्हणले आतापर्यंत हिच्यासारखी सुंदर स्त्रीच नाही बघितली. हे आज जाऊन आपल्या महाराजांना सांगावं लागल. कोण? त्यांचे महाराज महिषासुर गेले. सांगितलं महिषासुराला, म्हटले तुमच्याकडे सगळं आहे, त्रैलोक्यावरती तुम्ही विजय मिळवला, पण एक गोष्ट तुमच्याकडे नाही. म्हणे काय? मी आत्ताच बघून आलो, असं जगात एक सौंदर्य आहे, ती मी बघितलं. म्हणल्या सगळंय तुमच्याकडं, पण तुम्ही, मी जिला बघितलं तिच्याशी तुम्ही जर पाणी ग्रहण केलं तर मग तुम्ही काय कुठं अपूर्ण नाही. असं सांगितल्यानंतर एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि त्या महिषासुराला सांगितल्यानंतर महिषासुराने आदेश दिला. गेले मधुकैटब. गेल्यानंतर मधुकैटबाने बघितलं, त्या सांगितलं, अगं म्हणले आमचे एक स्वामी आहेत, तू त्यांच्याकडे चाल, त्यांच्याशी पाणी ग्रहण कर, त्रैलोक्याची राणी होशील. महाराज तो घट उचलला असा आणि फेकून दिला जगदंबेने. आणि ती जगदंबा माता उठली आणि पहिल्या दिवशी तिने मधु मारला, दुसऱ्या दिवशी कैटब मारला. 2 दिवसामध्ये मधु कैटबाचा नाश झाला. पहिल्या आणि दुसऱ्या माळेला. तिसरी माळ आली. महाराज तिकडं महिषासुराला कळालं मधु कैटब गेल्या. मधु कैटबाचा जिने घात केला, जिने त्यांना मारलं, ती शक्ती कशी असेल, म्हणून शुंभ निशुंभला आवाज दिला. आले ते शुंभ आला, निशुंभ आला. सांगितलं जा त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन ये. हे एकदम असे टाट मानेने निघाले महाराज. त्या दाट वृक्षराजीमध्ये ती जगतजननी जगदंबा अशी बैसलेली होती. बघितलं महाराज,
तिसऱ्या चौथ्या दिवशी शुंभ मारला, निशुंभ मारला महाराज. रक्तबीज आला, रक्तबीजाचा वध केला महाराज. अनेक जण यायला लागले, अनेक जणांचा वध केला, अनेक राक्षस मारले तिने. विजयादशमीचा दिवस जवळ आला. आता ह्या महिषासुराला कळालं की सर्व जणांचा वध झालाय, आता मला स्वतः जावं लागलं. चौरंगी सेना घेऊन निघाला जगदंबेशी संवार करण्याकरता. ज्या वेळेला त्या मातेशी युद्ध करण्याकरता निघाला चौरंगी सेना घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा प्रेमाने ते जगतजननी संग, ते परांबे संग प्रेमाने बोलायला सुरुवात केली. अगं, इतक्या वेळ दास आले होते, आता स्वतः स्वामी आलेले आहेत, स्वतः स्वामी आलेत. अजून पण तू निर्णय घे, माझ्याशी पाणी ग्रहण कर, त्रैलोक्याची राणी होशील. जगदंब होती महाराज, ती अवतारच तिचा त्याच्यासाठी होता. तिने सांगितलं, तुला जर माझ्याशी पाणी ग्रहण करायचं असेल, विवाह करायचं असेल, तर तू माझ्याशी युद्ध कर. तू युद्धामध्ये जर विजयी झाला तर मी तुझी त्रैलोक्याची राणी होईल म्हटले. आणि नाहीतर हारला तर काय? अहो, मग आता युद्धाची तयारी झाली, युद्धाची तयारी झाली, शंखनाद झाला, वैकुंठामध्ये दुमदुमी वाजायला लागली महाराज. ढोल ताशांचा आवाज होतोय महाराज. इकडे सगळी चौरंगी सेना आली. आता सर्व देव देवता त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सगळे देव दानव आले युद्धाच्या रणांगणामध्ये. जिकडं तिकडं धरती काप 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 कापायला लागली, धुळाचा लोट उठायला लागला. समोर जगदंबा आहे, समोर महिषासुर आहे. जगत जननी जगदंबा समोर उभी आहे. महिषासुराने आपलं शस्त्र घेतलं, जगदंबेवरती प्रहार केला, छातीवरती चवताळली. जगदंबा चवताळली आणि चवताळून उठते आणि स्वतःच्या हातामध्ये शस्त्र घेते. शस्त्र घेऊन जगदंबा पृथ्वीवरती धुळाचे लोट उठताय. आता देव देवता म्हणतायत, जगदंबा महिषासुराला का महिषासुर जगदंबेला, जगदंबा महिषासुराला का महिषासुर जगदंबेला. प्रत्येकाच्या हृदयाचे डोके थांबले, एकमेकाकडे सगळे जण बघताय. समोर युद्ध पेटलेलं आहे. जगदंबेमध्ये हातामध्ये तलवार घेतली, धाड दिशे महिषासुराचा धडा वेगळं केलं. मुंडक बाजूला पडलेलं आहे महाराज, मुंडक बाजूला पडलं. आणि आता ती माता रागामध्ये आहे. वरून वैकुंठामधून फुलांचा वर्षाव होतोय, फुलांचं लेपन त्या मातेवरती होत आहे महाराज. अशा फुलांच्या लेपनामध्ये ती माता महिषासुराने वर मागून घेतला महाराज. आता त्या महिषासुराने काय वर मागितला? मरता मरता देव किती कृपा करतो महाराज, ती शक्ती किती कृपा करती. जे तिच्यावरती तिच्या प्राणाचा घात करत होते त्या राक्षसांना सुद्धा सांगितलंय महिषासुरमर्दिनीने. तिला का नाव पडलं मग महिषासुरमर्दिनी? कारण महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी. विजयदशमीच्या दिवशी त्या राक्षसाचा अंत झाला आणि सांगितलं, जो माझ्या दर्शनाला येईल ना, तो माझ्या आधी माझं दर्शन घेऊन तुझं दर्शन घेणार नाही, त्याला माझं दर्शन होणार नाही. विठ्ठल 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 जगदंबा सर्वांना समजली असेल, हाय का नाही? जगदंबा सांगण्याकरता जगदंबा समोर अवताराला आली पाहिजे आणि तीच शक्ती देणारी जगत जननी आहे. म्हणून आपण ज्या शक्तीची उपासना करतोय तितकीच अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धेने तुम्ही उपासना करा, भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जगामध्ये सत्य फक्त भगवान परमात्मा आहे. आपला विषय काय आहे? सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. जगामध्ये सत्य काय आहे महाराज, आपण त्याची कोटी करून बघू. एकदा भजन करा, विठ्ठल विठ्ठल, टाळी वाजवा. ह्या जगामध्ये सत्य काय आहे? काही गोष्टी अशा आहेत ज्या खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. काही गोष्टी अशा आहे खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. आणि काही गोष्टी अशा आहे ज्या खरे आहे आणि बऱ्याही आहे. समजतंय ना?
पाठीमागं तिकडं माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? ज्यांना ज्यांना झोप लागली असेल ना त्यांनी त्यांनी अंग टाकून द्या. कीर्तन झालं की मी तुम्हाला उठून जाईल. आता कसं बरं वाटतंय ना? हा बघा, काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. विष विष बर का महाराज, विष खरं आहे पण बरं नाही. घेतल्यानं तर बरं आहे का महाराज? विष विष बघायला खरं आहे पण घेतल्यानंतर बरं. माझ्याकडे पाहू नका, मी काय घेतलं नाही. आता ते सगळे जण म्हणजे मी फक्त सांगते महाराज बर का. विष इतकं म्हणजे काय सांगायचंय मला, तुम्हाला समजतं का? ते इतकं खरं आहे, इतकं खरं आहे. विष जर अमृतामध्ये जरी टाकलं तरी त्या विषाचा विषपणा जात नाही. विष इतकं खरं आहे महाराज. म्हणून काही गोष्टी खऱ्या आहे पण घेतल्यानंतर बऱ्या नाही. घेतल्यानंतर काय वेदना होता तो जे ज्यांनी घेतलंय त्यांनाच माहिती. आपण सांगू शकत. काय काय लोक घेतात महाराज. काय तुम्ही दुसरा विचार करताय, मला ते नाही सांगायचं महाराज. आता आम्ही काशीला गेलो होतो बरं का. आम्ही आता काशीला गेलो होतो आई. काशीला जाऊन आल्यानंतर एका माणसाने तीर्थ घेतलं महाराज. तिथलं तीर्थ किती घेतलं असेल महाराज? तीर्थ 10 लिटरचा ड्रम घेऊन. काय ते गंगाजल 10 लिटरचा ड्रम घेऊन. मी त्यांना म्हटलं दादा तीर्थ घेतलं इतकं 10 लिटरचा ड्रम भरून? ते म्हणे ताई, म्हटलं हा बोला ना. म्हणे ताई मला कधी कधी घ्यायची सवय हो. काय? हा मला कधी कधी घ्यायची सवय. आत्ताच नुकतंच म्हटलं इकडे आलो तीर्थयात्रेला. आता 1.25 महिना काही घेता येणार तोपर्यंत बंद करावी लागेल ना म्हटले. आणि म्हटले मग जर आता बंद करावी लागेल मग काहीतरी उपाय नको का? म्हणून 10 लिटरचं ड्रम. म्हटलं मग तुम्ही काय करणार आहे? त्यांनी सांगितलं. म्हटले ताई बसल्यानंतर 10 थेंब गंगाजलचे त्याच्यामध्ये टाकणार म्हणजे पवित्र होणार. मी उपाय सांगत नाही महाराज, त्यांनी केलंय ते सांगते. विठ्ठल 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 म्हणून काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. आता काही जण सांगतात या बऱ्या नाहीच महाराज. आता आम्ही एका ठिकाणी गेलो, मला फार खोकला लागला. थंड पाणी घेतलं, खोकला लागला. एक जण माझ्याकडे आला, म्हटले ताई औषध घ्या. म्हटले महाराज फार औषध घेतले, अजून काही खोकल्याला आराम नाही. अजून खोकल्याला आराम नाही. तो म्हटला माझ्याकडे एक औषध आहे, घरी जा आणि तुमच्या वहिनीकून ते औषध घ्या, फ्रीज मध्ये ठेवली म्हणले. म्हटलं आता कोणतं औषध आहे? म्हटलं महाराज इतके मागाचे औषध घेतले, स्पेशलिस्ट डॉक्टर कडे गेलो, इतके औषध घेतले, अजून खोकला जात नाही. तो म्हणला माझे 12 एकर जमीन गेली, तुमचा खोकला काय? तुम्हाला समजलं का? ज्यांना इथं समजलं त्यांना समजलं, बाकीच्यांना घरी जाऊन समजेल. विठ्ठल 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 महाराज काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही महाराज. म्हणून आता विष खरं आहे पण घेतल्यानंतर बरं नाही. काही गोष्टी खऱ्या नाही महाराज आणि बऱ्या नाही. अशा कोणती गोष्ट आहे हो जी खरी नाही बरी नाही? चित्रपट बघतात ना सगळेजण, हा अशी मालिका चुकवत नाही हो. एका ठिकाणी आम्हाला जेवायचं आमंत्रण होतं. जेवायला गेलो महाराज. त्या घरामध्ये जेवायला गेलो, हॉलमध्ये वाढलं असं जेवायला बसलो महाराज. जेवायला बसल्यानंतर ती बाई होती ती मालिका पाहत. ती मालिका पाहता पाहता तिचा नवरा बसला होता. तिचा पोरगा आला, म्हणे बाबा उद्या डॉक्टरला काय सांगायचं? म्हटलं हेच सांगा मालिकेमध्ये काय झालं ते. त्यांचं चित्त तिकडं होतं ना, हाय का नाही? अहो काही इतके रमतात महाराज त्याच्यामध्ये. त्या बाईला मी जेवता सांगितलं, म्हटलं ताई मीठ घेऊन या. त्या आतमध्ये गेला नागनाथ महाराज मीठ आणायला. मीठ टाकलं महाराज.
मीठ टाकल्यानंतर मी खायला लागले, त्याच्यामध्ये कचकच 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 करायला लागले. मी म्हटलं इतक्या वेळ तर चांगलं लागत होतं, मीठ टाकल्यानंतर काय गडबड झाली म्हणून मीठ असं चाटून बघितलं. महाराज ते मीठ नव्हतं, रांगोळी होती. म्हणजे बाई त्या टीव्हीकडे बघता बघता मीठ आणायच्या ऐवजी रांगोळीच घेऊन आली. बघा आता तुम्ही जे टीव्ही बघताय त्या टीव्हीत जे सांगतात ते खरं आहे का हो? ते खरंही नाही आणि पाहण्याकरता बरंही नाही महाराज. कारण ते दाखवता काय, याची बायको इकडं, त्याची नवरा तिकडं, आणि आपण पाहून काय उपयोग आहे? आणि वरतून आपली बाई घरी आली की नवऱ्याला सांगते, अहो आज त्या मालिकेत असं झालं. अहो ते बघण्याऐवजी तुम्ही रामायण बघा, भागवत बघा, आस्था चॅनल बघा, किती चांगलं आहे ना. पण नको तिकडं माणसं चाललेत महाराज आज, म्हणून पाऊस पडायला लागला. 5 महिने झाले पाऊसच बंद नाही. आता एक जण माझ्याकडे आला, मला म्हण ताई पाऊस कधी बंद होईल? म्हटलं आता आम्ही कीर्तनकार काय ज्योतिष आहे का? आता आम्हाला काय माहिती. काय काय लय डोकं लाविते महाराज, कायच विचारतील भरोसाच नाही. एका ठिकाणी मी गेले, एक पोरग माझ्याकडे आलं. ते म्हणले ताई म्हणे भुईमुगाच्या शेंगा आहे ना त्याचे आम्ही दाणे लावितो, त्याला टरफल कस काय येतं म्हणे. काय विचारलं? आता हे आपले लय पुढचे पोर लय अवघड महाराज. 4G 3G त्यांचं नेटवर्क फार मोठे. फक्त दाना लावला त्यांनी सांगितलं. ते मला विचारतं, म्हणले ताई दाना लावला, म्हटले टरफल कुठून आलं? आता आई वडील सगळे त्याच्या बरोबर. म्हणले ताई उत्तर द्या. म्हटलं आज इथंच मुक्कामी उद्या दी. महाराज ते सकाळी सकाळीच आलं ना, पहाटेच 6 वाजता. म्हणले ताई चला ना म्हणे चहाला. म्हटलं आता याच्याकडे हा काही सोडित नाही. सकाळ झाली ना, मला पण उत्तर आठवण ना अजून. आता याला सांगायचं काय? आता त्यांनी चहा प्यायला नेलं. ते म्हणले ताई चहा की दूध की कॉफी? शेतकरी होते. मी म्हणलं मग एक काम करा, म्हटलं दूधच ठेवा आका. बरं का, मी काय सांगितलं, दूधच करा म्हटलं. दूध आणलं त्यांनी, दूध असं बशीत आणलं त्या पोरांनी. ते लेकरू आलं घेऊन. मग तो म्हणले ताई घ्या दूध. मी त्याला म्हटलं मला फक्त दूधच पाहिजे, मला फक्त दूधच द्या. त्याला समजनाच. म्हटलं अहो मला फक्त दूधच द्या. म्हणले ताई फक्त दूधच आहे. म्हटलं नाही मला फक्त दूधच द्या. तो म्हणला फक्त दूधच आहे. म्हटलं नाही मला फक्त दूधच पाहिजे. कपशी नको. तो म्हणले माझं उत्तर मला मिळालं. विठ्ठल विठ्ठल महाराज. जगामध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. म्हणून टीव्हीत बघणारा चित्रपट खरंही नाही आणि बरंही नाही. अजून एक दृष्टांत तुम्हाला सांगते, मार्मिक दृष्टांत आहे बघा. एक जण आहे ना असं आंघोळ करीत होतं. एक जण आंघोळीला बसला. आता जुने लोक बाहेर आंघोळ करायचे लिंबाच्या झाडाखाली. जिथं धुण्याचा दगड असला तिथं बादली घ्यायची आणि आंघोळी करायचे. आता त्याचे मित्र आले 4-5 जण. त्यांनी बघितलं हे आंघोळ करताय, म्हटले आज याची आपण टिंगलच करू. काय सांगितलं त्यांनी? टिंगलच करू म्हटले आज याची. तो आंघोळ करीत होता. आता काही ना काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, काही कळत नाही, हेही कळत नाही, तेही त्यांना कळत नाही. आता ते आंघोळ करीत होतं. त्याचे मित्र आले 2-4 जण. 2-4 जणांनी त्याला बघितलं. बघितल्यानंतर म्हटले अरे म्हटले आता तू आंघोळ करायला लागला का? म्हटले हो. अरे आंघोळ कसं करतोय? तुझं सगळं अंग वल्ल व्हायला लागलं म्हणे. अशी कशी तू आंघोळ करतो गड्या? तुझं पूर्ण अंग वल्ल होतंय. आता हा म्हणला म्हण हा का? म्हणे काहीतरी चुकतच. म्हणजे काही येड्यांना ते येडे आहे हे सुद्धा कळत नाही. ते इतके येडे असतात महाराज. म्हटले मी असं म्हणतात का? मग हा धावत धावत तसाच आंघोळ करता करता वैद्याकडं पळाला. वैद्याने बघितलं लांबून हे कोणीतरी पळत येतंय, म्हणजे याच्या घरामध्ये कोणीतरी सिरियस आहे. म्हणजे आता त्या वैद्याने काय केलं, त्याच्या वैद्याने सगळी त्याची पिशवी भरली, खांद्याला अटकवली आणि वैद्य बाहेर येऊन थांबला. म्हणले कोणीतरी सिरियस असेल, त्याचे प्राण वाचले पाहिजे. वैद्याकडे तो आला. असा धापा टाकीत वैद्याने विचारलं, म्हणले काय रे बाबा घरात सगळं ठीक आहे का? म्हणले हो. म्हणले आई वडील? म्हणले एकदम ओके. म्हणे मग तू एवढा? म्हणले महाराज
म्हटले मी आंघोळ करीत होतो, माझं सगळं अंग व्हायला लागलं म्हणे. ते म्हणे असं म्हणताय. वैद्याला कळलं याची कोणीतरी उडवलेली, म्हणजे याची कोणीतरी चेष्टा करेल दिसती. म्हणले म्हणे अंग वल्ल होतंय का? म्हणले हा. म्हणे मग एक काम कर, म्हणले याच्यावरती उपाय करा गड्या तुम्ही नक्कीच, माझा पूर्ण अंग वल्ल होतंय म्हणले आंघोळ केल्यावरती. म्हणे असं म्हणतात? म्हणे हा. म्हणे काय उपाय? म्हणे याच्यावरती एकच उपाय. म्हणले कोणता? जंगलामध्ये जा म्हणले, साशाची शिंग बघा, ते उघडून सगळं अंगाला लावायचे. समजतंय ना? साशाचे शिंग घ्यायचे, ते उघडायचे, पूर्ण अंगाला लावायचे. आणि म्हणले तो म्हणले ओके. तो आला. आता तो काय करायला लागला? साशाचे शिंग पाहायला लागला. म्हणजे याचा रोग खराही नाही आणि उपचार बराही नाही. म्हणजे काय समजतंय ना? काही गोष्टी खऱ्याही नाही आणि बऱ्याही नाही. एकदा भजन करा, विठ्ठल 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 पण काही गोष्टी खऱ्या आहेत. भगवंताचं नाव कसं आहे? खरं आहे, सत्य साच खरं. आणि घेण्याकरता कसं आहे? अभंगाचं प्रथम सत्य
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे. या जगामध्ये भगवान परमात्म्याचं नाव किती सत्य आहे. भगवान परमात्मा ही सत्य आहे आणि भगवान परमात्म्याचं नावही सत्य आहे. मी तुम्हाला बोलून गेले जगामध्ये फक्त भगवान परमात्मा सत्य आहे. काय आहे सत्य. तसं जर म्हटलं तर जीवनामध्ये मृत्यूही सत्य आहे महाराज. कारण एक दिवस जायचंय. जगत सत्य. कारण कधी त्या भगवंताच्या याच्याने म्हणजे जीवनामध्ये सत्य फक्त भगवान परमात्मा आहे महाराज. जगत सत्य. तुकाराम महाराज सांगतात. महाराज म्हणतात की जीवनामध्ये जो नामचिंतन करेल, जो भगवंताची भक्ती करेल, जो भगवत स्वरूप होईल ना, त्याला काय करतो महाराज. तो भगवान परमात्मा तारतो महाराज अभंगाचं दुसरं चरण. जीवनामध्ये बंधने गळून पडतात. तुकाराम महाराज सांगतात. पण त्याकरता काय करायचंय. आपली भक्ती सुद्धा उच्च त्या लेवलला पोहोचली पाहिजे तेव्हा. नाहीतर मग आपण फक्त एक लोटा जल घेऊन चाललो आणि जाता जाता मनामध्ये देवाला सांगायचं बरं का पोरगी पास झाली पाहिजे, या वर्षीचं उत्पन्न चांगलं आलं पाहिजे आणि ह्या वर्षी आम्हाला चांगले पैसे राहिले पाहिजे. म्हणजे काय आहे. आपण नेमकी नैवेद्याला गुळाचा खडा आणि संकल्प मालगाडी एवढा असंच. आपलं कसं आहे. देवाला सत्यनारायणाची पूजा करायची आणि देवाला एवढी अशी लिस्ट सांगायची. बरोबर आहे का नाही. सत्यनारायणाची पूजा काय असते. पुण्यात्मक आहे का पापात्मक. पुण्यात्मक आहे महाराज. पण ती कोण करतं. लग्न झाल्यावर करतात की नाही. म्हणजे 2,4 हात झाल्यावरती ती सत्यनारायणाची पूजा. आपलं कसं आहे तुम्हाला मी बोलून गेले. नैवेद्याला गुळाचा खडा संकल्प मालगाडी एवढा. आपली भक्ती तशी संत महात्म्यांनी कशी केली. उच्च कोटीची भक्ती संत महात्म्यांनी केली महाराज. संतांची आपली मीराबाई बद्दल आपण जर बघितलं तर मीराई साहेब ह्या एक राजघराण्यातल्या होत्या. राजकन्या होत्या महाराज. आणि राजकन्या असताना सुद्धा त्यांचं श्रीकृष्ण भगवान परमात्म्यावरती इतकी दृढ श्रद्धा होती, दृढ निष्ठा होती महाराज. जा जा त्या बाळाला घेऊन जा. विठ्ठल विठ्ठल. हा आता इकडे लक्ष द्या बाकीच्यांनी. आयोजन याला संस्काराचं केंद्र म्हणतात महाराज. या ठिकाणी आल्यानंतर जरी गडबड करताय तरी छोटे छोटे मुलं सर्वजणांनी आलं पाहिजे महाराज. आपल्या कानावरती भगवंताचं गुणगान ऐकलं पाहिजे. जे कानाने भगवंताचं गुणगान ऐकत नाही, रामायणकार सांगतात त्यांचे कान नसून सर्पाचे बिळे. आणि या ठिकाणी आल्यानंतर आपण बोलायचं नाही, शेजारच्याला बोलू द्यायचं नाही. आपण उठायचं नाही, शेजारच्याला उठू द्यायचं नाही. तुम्हाला राग आला तर
मला काही तुमच्याकडं उद्या चहा प्यायला यायचं नाही, तसं काही टेन्शन घ्यायचं. आता राग आला तर चालेल, पण ऐका काय हे, तुम्ही जर कीर्तनातून उठले तर पुढचा जन्म कशाचा? बेडकाचा, बरं का. म्हणून नियम धर्म पाळत जा. माणूस घरात सुद्धा एका जागेवर बसत, निदान इथं तरी 2 तास बसत जा. तिथं तुम्हाला कोणी म्हणणार आहे का विठ्ठल विठ्ठल करा म्हणून? जरी एखादी आजीबाई, एखादी मावशी, एखादी ताई करीत असल, ती म्हणत असल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तरी सुद्धा मिस्टर येतील 7चं दूध 11 वाजता 12 वाजता घरी येतं का नाही? दूध घरी आल्यानंतर म्हणतं ऐ जेवायला वाढ. आपण म्हटलं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, तसंच करीत करीत उठायचं, रामकृष्ण हरी करत करत भाजी टाकायची, पोळी द्यायची, परत विठ्ठल विठ्ठल करत आपल्या जागेवर बसायचं. मला काही सांगायचं समजायचं ना. म्हणजे घरी जर तुम्ही भजनाला बसले तर पुन्हा नातू येणार, म्हणणार आजी आपलं चालेल रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. अगं आजी, अगं माझं दप्तर कुठं ठेवलं? मग आजी उठणार, रामकृष्ण हरी करीत करीत दप्तर देणार, पुन्हा पूजेच्या जागेवर येऊन बसणार. इथं तुम्ही 2 तास आले, इथं विठ्ठल विठ्ठल म्हणले, हाताने टाळी वाजवली, मुखाने भजन केले, उठले, प्रमाणामध्ये नाचले, तरी तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. घरी गेले आणि तुम्ही विठ्ठल विठ्ठल करून नाचायला लागले तर आसपासचे काय म्हणशील हे? म्हणून परमार्थ इथं आल्यावरच होतो. म्हणून इथं आल्यानंतर आपलं सगळं लक्ष कुठं पाहिजे? कीर्तनात पाहिजे. नाही तर तुम्ही फक्त शरीराने इथं बसले, मानाने सगळे घरी. कोण म्हणतं आमच्या दिला असेल का जेवायला सूनबाईनी? कोणी म्हणशील घराला लॉक लावला, हिसका मारूनच पाहिलं नाही. कोण म्हणशील सूनबाईनी गॅस बंद केला का नाही? म्हणजे आपलं फक्त धडाने इकडं मनाने आपण कुठंतरी फिरतो, याला अर्थ नाही. जीवनामध्ये परमार्थ थोडा करा पण चांगला करा. भजन करा विठ्ठल विठ्ठल. गेलं माझ्या डोक्यातून. काय सांगत होते? कीर्तन. मीराबाई. वा. मीरा आई साहेबांनी ती श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती अशी खात्यामध्ये ठेवली. जुन्या घरांमध्ये खाते असायची, खात्यामध्ये ठेवली. त्या कृष्ण मूर्तीकडे ध्यान लावलं महाराज. मीरा आई साहेबांनी ध्यान लावलं. लहानपणापासून कृष्ण उपासक होत्या. भगवान श्रीकृष्णांच्या मूर्तीकडे ध्यान लागलं आणि श्रीकृष्णांचं भजन करायला लागल्या. त्या भजनामध्ये इतक्या तल्लीन झाल्या महाराज, उपवर झाल्या, मोठ्या झाल्या, राजकन्या होत्या, राजघरात जन्माला आल्या, भगवंताची इतकी उपासना करायच्या. आता त्यांच्या वडिलांनी सांगितलं, मीरा, ए बाळ मीरा, अगं तुझा विवाह करायचा आहे. त्यांनी काय सांगावं? बाबा माझा विवाह झालाय, मी ह्या कृष्णासंग वरले, मनोमन मी याच्याशीच लग्न केलंय, मला आता दुसरं लग्न करायचं नाही. वडील स्ट्रिक होते महाराज. त्यांनी सांगितलं असं जमणार नाही. मीराबाई काय करायच्या? पायामध्ये घुंगर बांधायच्या महाराज. पग घुंगरू बांध मीरा नाची रे, 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 पग घुंगरू बांध मीरा नाची रे. मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की हो गई अभिलाषी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची 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 रे. वा. किती गोड वाटतं महाराज. आवाज निघाल्यानंतर बेंबीच्या डेटापासून निघतो, म्हणून निदान टाळ्या तरी वाजवायचा. मीराबाई आई साहेबांनी पायामध्ये घुंगर बांधले आणि घुंगर बांधून मीराबाई नाचायला लागल्या महाराज. नाचताय मीराबाई, पण त्या कुठं नाचत होत्या?
दरवाजा बंद करून आतमध्ये कृष्ण नामचिंतनामध्ये नाचत होत्या. अनेक प्रकारची भक्ती सांगितली, 9विधा भक्ती. प्रत्येकाचे भक्ती करण्याचे मार्ग वेगवेगळे. मीराबाई आईसाहेब नाचायला लागल्या. बघितलं पोर नाचते, आपल्यांना कोणी चांगलं म्हणणार नाही, ही कुल नाशनी आहे असं म्हणतील. म्हणून मीराबाईच्या आईला सांगितलं, मीराबाईच्या वडिलांनी, एक काम कर, हिला समजून सांग आणि ऐकत नसेल तर हा विषाचा प्याला घे आणि तिला पाजून दे. आई साहेब त्यांच्या गृहामध्ये होत्या आणि त्या ठिकाणी असताना आई आली. आईचं प्रेम लेकीवर किती असतं, आईचं फार प्रेम असतं. आई असं का विषाचा पेला घे, पे आणि मरून जा, नाही. निस्वार्थ प्रेम कोण करतं, आपली आई करते. मायबाप निस्वार्थ प्रेम करते. ती आई होती, काळजाचा तुकडा होता. गेली, डोक्यावरून हात फिरवला आईने. सांगते आई, मीरा, बाळ मीरा, ऐक ना, अगं तुझ्या बाबांनी सांगितलंय का तू हे नाचणं थांबव आणि तू लग्न कर. मीराबाई ऐकायला तयार नाही. अगं तुझ्या बाबांचा आदेश आहे, जर तू हे थांबवलं नाही तर तिला विषाचा पेला दे. आई, कुठे तो पेला? आईने तो पेला असा ठेवलेला होता महाराज. मीराबाईंनी तो पेला घेतला आणि घाट 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 तो विषाचा पेला पिऊन घेतला महाराज. आणि मीराबाई नाचताय महाराज. भगवंताचं नामचिंतन चाललंय. भगवंताचं इतकं नामचिंतन करताय, इतकं नामचिंतन करताय का मीराबाईला काहीच झालं नाही. पण खात्यामध्ये ठेवलेली ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती आहे ना, ती निळीगार पडली. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये इतकी ताकद आहे ना महाराज, का तो भक्ताला त्यामधून सोडवतो महाराज, त्यातून तो तारवतो आपल्यांना. त्याकरता भक्ती महत्वाची. विठ्ठल मीराबाईंनी इतकं नाव घेतलं, येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जने. मीराई साहेबांची कीर्ती जगभर पसरली आहे महाराज. पण त्याकरता काय असावा लागतो महाराज, भाव असावा लागतो. अभंगाचं 3रं चरण. बाबा ज्याचा भाव शुद्ध होतो ना, त्याचे बंधन सुद्धा गळून पडतात. म्हणून भगवंताचं नाव घेण्याकरता त्याला कशाची गरज नाही, फक्त अंतकरणातला भाव शुद्ध असावा लागतो. आणि मग अंतकरणातला भाव शुद्ध झाला की भगवंत भेटल्याशिवाय राहत नाही. सर्वांनी मोठ्या प्रेमाने अशा हात वरती जाऊ द्या, सरळ. जय 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 विठोबा. जय 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 जय